लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. पंचवटीतील समृद्धी ज्वेलर्स दरोडा प्रकरणातील 2 आरोपी पंजाबमधून अटकेत. बंदुकीच्या धाकावर गोळीबार करत केली होती लूट. नाशिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई. बातमी नाशिक येथून. नाशिकच्या पंचवटी परिसरातील हिरावाडी येथील समृद्धी ज्वेलर्सवर बंदुकीच्या धाकावर दरोडा टाकणाऱ्या 2 आरोपींना नाशिक पोलिसांनी पंजाबमधून अटक करण्यात मोठे यश मिळवले आहे. या कारवाईमुळे गेल्या 10 दिवसांपासून नाशिक पोलिसांसमोर उभे राहिलेले मोठे आव्हान अखेर संपुष्टात आले आहे. 10 दिवसांपूर्वी पंचवटीतील समृद्धी ज्वेलर्स या दुकानात काही सशस्त्र आरोपींनी प्रवेश करून बंदुकीचा धाक दाखवत गोळीबार केला होता. त्यानंतर आरोपींनी दागिन्यांची लूट करून घटनास्थळावरून पलायन केले होते. या धाडसी दरोड्यामुळे नाशिक शहरात मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा तपास सुरू असताना नाशिक पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अनेक पथकांनी विविध राज्यांमध्ये आरोपींचा शोध सुरू केला होता. तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी पंजाबमध्ये सापळा रचत 2 आरोपींना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे हनीश सिंह आणि रणजित सिंह अशी असून त्यांना अनुक्रमे मोहाली आणि पटियाला येथून अटक करण्यात आली आहे. नाशिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली आहे. या प्रकरणात आणखी काही आरोपींचा सहभाग असल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येत असून पुढील तपास सुरू आहे. याबाबत तपास अधिकारी सहाय्यक पोलीस आयुक्त एसीपी यांनी माहिती दिली. दिनांक 15 मे रोजी संध्याकाळी सुमारे 8:30च्या वेळेस पंचवटी येथील समृद्धी ज्वेलर्स हिरावाडी येथे सशस्त्र दरोडेखोरांनी दरोड्याचा प्रयत्न केला होता. यामध्ये दुकानामध्ये मास्क लावलेले सशस्त्र दरोडेखोर घुसले होते आणि त्यांनी पिस्तूलचा धाक दाखवून दुकानातील सोन्या चांदीचे दागिने पळवण्याचा प्रयत्न केला. परंतु दुकानातील तेथील जे वर्कर्स होते त्यांनी नेटाने त्यांचा प्रतिकार केल्यामुळे त्यांना कुठलीही मालमत्ता लुटता आली नाही. या प्रकरणामध्ये अज्ञात आरोपींच्या विरुद्ध दरोड्याचा प्रकार केल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला होता. आणि या प्रकरणामध्ये विशेष म्हणजे कुठलाही सुगावा नव्हता. या आरोपींकडे कुठलाही मोबाईल नंबर त्यांचा सुरू नव्हता. क्राईम ब्रँच युनिट 1 आणि युनिट 2 या पथकांनी अहोरात्र मेहनत घेऊन, त्याचबरोबर पंचवटी पोलीस स्टेशन यांनी देखील याच्यामध्ये मेहनत घेतली. सर्वांनी मिळून 500 पेक्षा जास्त कॅमेरे, सीसीटीव्ही कॅमेरे सतत ढुंडाळले आणि त्यावरून त्यांनी आरोपींचा माग काढत काढत शेवटी या गुन्ह्यामध्ये ज्या आरोपींनी हा गुन्हा केला अशा 6 पैकी 2 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. हे 2 आरोपी पंजाब येथील आहे. एक आरोपी मोहाली येथील आहेत आणि दुसरा एक पटियाला येथील आहे. दोनही आरोपी जे ताब्यात घेतलेत, अटक केले, ते रेकॉर्डवरचे सराईत गुन्हेगार आहेत. त्यांनी वारंवार असे गुन्हे केलेले आहेत आणि विशेष म्हणजे कुठल्याही प्रकारचा सुगावा नसताना हा गुन्हा उघडकीस आणलेला आहे. आरोपींची ओळख 2010 मध्ये जेलमध्ये, अंबाला जेलमध्ये झाली होती. त्यानंतर ते एकमेकांच्या संपर्कात होते. त्यांनी ठरवलं की आपण एकत्रित कुठेतरी दरोडा करायचा. त्या उद्देशाने ते पंजाबवरून निघाले. पंजाबवरून निघतानाच त्यांनी त्याच वेळेस त्यांचे मोबाईल बंद केले पोलिसांना लक्षात येऊ नये म्हणून. आणि ते सुरुवातीला मुंबईला आले. मुंबईला येऊन त्यांनी परत नाशिक गाठलं. नाशिकला त्यांनी इथल्या ठिकाणांची रेकी केली. त्यांनी रेकी करून हे जे ज्वेलर्सचं दुकान आहे ते रोडवर असल्यामुळे इथून पळून जाणं सोपं आहे असं त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी इथे दरोडा करायचं ठरवलं. त्यांनी नाशिकमध्ये इथे येऊन लॉजमध्ये थांबले. नंतर त्यांनी इथूनच 2 बाईक चोरी केल्या आणि त्या 2 बाईकवर ते त्या दुकानापर्यंत आले होते आणि दुकानामध्ये येऊन त्यांनी दरोड्याचा प्रयत्न केला. रिव्हॉल्वरचा धाक दाखवला. कारागिरांनी, वर्कर्सनी प्रतिकार केल्यामुळं त्यांना काही लुटता आलं नाही. त्यामुळे त्यांना आहे त्याच रिकाम्या हाताने त्यांना परत जावं लागलं. परंतु त्यांनी त्यावेळेस पिस्तलच्या बटनी डोक्यात मारहाण केल्यामुळं दुकानाचा कारागीर जखमी झाला होता. तो हॉस्पिटलमध्ये व्यवस्थित आहे, आउट ऑफ डेंजर आहे. परंतु कुठलाही सुगावा नसताना देखील, आरोपींकडे मोबाईल नसताना देखील फक्त तांत्रिक कौशल्य, अहोरात्र मेहनत घेऊन 500 पेक्षा जास्त सीसीटीव्ही 2 दिवसामध्ये बघून आरोपींचा माग काढून मुख्य 2 आरोपींना अटक केलेली आहे. इतर आरोपींचा शोध सुरू आहे. नाशिकमध्ये आरोपींचं कुठलंही कनेक्शन नव्हतं. हे रेकॉर्डवरचे सराईत गुन्हेगार आहेत. ते रॅन्डमली नाशिकमध्ये आले आणि नाशिकमध्ये येऊन 2 दिवस सतत रेकी केली
आणि त्यांनी इथे ठरवलं की कुठल्या ठिकाणी त्यांना दरोडा करणं शक्य आहे. त्यांचं नाशिकमध्ये कुणाशी काही कनेक्शन नाही. गुन्हे दाखल आहेत आणि त्यांच्यामध्ये मुख्यतः उत्तर भारतामध्ये अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. तर यातला एक जो आरोपी आहे तो आर्मीमध्ये असतो, काय त्याची हिस्ट्री आहे आणि हा प्रकार काय आहे? हा पूर्वी सैन्य दलामध्ये होता आरोपी. त्याचं पूर्वीचं तिथलं त्याची नोकरी झालेली आहे. सध्या तो सैन्य दलामध्ये नाही, मात्र त्याची पूर्वीची नोकरी सैन्य दलामध्ये झालेली आहे. तर कुठून ताब्यात घेण्यात आले? ह्या आरोपींना पंजाबमधून ताब्यात घेण्यात आलेला आहे, मोहाली येथून. आणि विशेष बाब म्हणजे जेव्हा आरोपीने इथे दरोड्याचा प्रयत्न केला, इथून दरोड्याचा प्रयत्न करून आरोपी त्यांच्या मूळ घरी पोहोचण्याच्या अगोदरच त्यांच्या घराचा पत्ता क्राईम ब्रँच युनिट 1 आणि युनिट 2च्या अधिकाऱ्यांनी शोधला होता. आणि आरोपी घरी पोहोचण्याच्या अगोदरच क्राईम ब्रँच नाशिकची टीम आरोपीच्या घरी अगोदर जाऊन पोहोचली होती. आणि जेव्हा आरोपीला वाटले की आपण सुरक्षित घरी पोहोचतोय, त्यावेळेस आरोपीला झडप घालून ताब्यात घेण्यात आलं. आरोपींनी कुठलाही मुद्देमाल चोरलेला नव्हता. त्यांचा प्रयत्न फसलेला होता. त्यामुळे आरोपींकडनं काही मुद्देमाल हस्तगत नाही. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी संदीप द्विवेदी, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.